पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचं आज सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे। खरं तर सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जे आहे ते त्यांना मिळाल्यानंतर त्यांचं प्रथमच या सातारा जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे आणि आपण पाहू शकता की मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात स्वागतासाठी थांबलेले एकूणच पाहायला मिळत आहेत। जय्यत अशी तयारी जी आहे ती आज साताऱ्यामध्ये करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर आकर्षक अशी गाडी जी आहे त्यांची जी रॅली काढण्यात येणार आहे त्यासाठी ही गाडी सजवण्यात आली आहे। याच ठिकाणाहून ते बोई नाक्याच्या दिशेनं जाणार आहेत आणि जागोजागी ठिकठिकाणी त्यांचं जे स्वागत आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि एकूणच कार्यकर्त्यांमध्ये जर पाहिलं तर उत्साह देखील आहे आणि आज जर पाहिलं तर जवळपास 40 ते 50 फुटाचा हा जो हार आहे तो आज क्रेनच्या साहाय्याने त्यांना घालण्यात येणार आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीची तयारी आहे? महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने गेल्या 5 गेल्या वेळेसमध्ये मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यावेळेसुद्धा सातारा जिल्ह्यावरती एक विशिष्ट प्रेम त्यांचं दिसलं गेलेलं आहे। त्यामुळे त्यांनी यावेळेससुद्धा शंभूराज देसाई साहेबांना या सातारा जिल्ह्याचं पालकत्व दिलेलं आहे। गेल्या वेळेससुद्धा पालकत्व ज्यावेळेस शंभूराज देसाई साहेबांच्याकडे होतं त्यावेळेससुद्धा त्यांनी अप्रतिम एवढ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला, सातारा जिल्ह्याचा विकास केला। न भूतो न भविष्यतो असा निधी या सातारा जिल्ह्यासाठी शंभूराज देसाई साहेबांच्या माध्यमातून आला आणि त्या पद्धतीने विकास झालेला आहे। आता हा जो जल्लोष बघायला मिळतोय त्याचंच प्रतीक आहे। लोकांना कळालं की शंभूराजांच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये विकास होऊ शकतो, परत त्यांना न्याय मिळाला। त्यामुळे हा जल्लोष आहे। युवकांना सुद्धा ताकद द्यायचं काम शंभूराज देसाई साहेब करतात आणि त्यामुळे युवक सुद्धा जास्त प्रमाणामध्ये शंभूराज देसाई साहेबांच्या बरोबर आम्ही आज साधारणतः कशा पद्धतीची तयारी असणार आहे? काय साधारण हजारो संख्येने युवक आज इथं आम्ही गोळा झालेलो आहोत। राजांची वाट बघत आहे। राजा आल्यानंतर आम्ही इथं त्यांचा जवळजवळ 30-50 फुटी हारानं स्वागत करणार। इथून वाजत आम्ही पोळे नाक्यावरती घेऊन जाऊन तिथं सातारी कंदी पेढे, चांगल्या पद्धतीचे पेढे ने त्यांची तुला करणार आणि तुला झाल्यानंतर ते पेढे गोडवा म्हणून सर्व जनतेमध्ये वाटले जाते। खरं सांगायचं झालं तर साताऱ्यामध्ये जे काही सातारचा प्रसिद्ध कंदी पेढा आहे त्याच्या माध्यमातून त्यांची तुला केली जाणार आहे। शंभूराज देसाई यांचं आगमन झाल्यानंतर याच ठिकाणाहून मोठं जल्लोषी असं स्वागत केलं जाणार आहे आणि जो 40 ते 50 फुटी जो काही हा हार आहे या हाराच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं जल्लोषी असं स्वागत जे आहे ते या ठिकाणी करणार आहेत। त्यामुळं या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी उत्साहाचं वातावरण एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह संतोष नरोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।